Yes, very good morning once again, boys. That today we are just going to learn something about want. बेसिक कन्सेप्ट मधला हा आणखी एक महत्वाचा पैलू किंवा महत्वाचा पार्ट म्हणून आपण पाहतो. मी हम्म, तुम्हाला डे फर्स्ट पासून सांगतोय, की मी कुठलाही कन्सेप्ट तुम्हाला ग्रामर म्हणून नाही शिकवत आहे. तर मी तुम्हाला त्याचे उपयोग सांगून त्याला वापर कसा करायचा आहे डेली यूजमध्ये याचं क्लॅरिफिकेशन मी तुम्हाला देतो आहे. आजच्या या हम्म, व्हिडिओच्या माध्यमातून आपण वॉन्ट या संकल्पनेला पाहणार आहोत. जस्ट लुक एट द स्क्रीन दॅट हिअर आय एम जस्ट गोइंग टू शेअर विथ यू. मूळतः पाहायला गेलं तर वॉन्ट या संकल्पनेचे 3 उपयोग असतात. देअर आर 3 डिफरंट युजेस ऑफ वॉन्ट. बरं मॅडम, वॉन्टचे उपयोग कधी करून पाहिलाय का तुम्ही रिअल लाईफ मध्ये? आय वॉन्ट येतो तो वॉन्ट असे यूज होतो पण हा, वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे किंवा हवे असणे या अर्थाने वापरलं जातं. हम्म, त्याला प्रॅक्टिकली आपण समजून घेऊया वॉन्टचा उपयोग काय आहे. बघा इथे दिलंय आपल्याला, वॉन्ट म्हणजे काय? पाहिजे असणे किंवा हवे असणे. चालेल. राईट? कुठलीही गोष्ट हम्म, मला पाहिजे, तर मी समोरच्याला डिमांड करू शकतो. आय वॉन्ट युअर सपोर्ट. मला तुझ्या सपोर्टची हम्म, गरज आहे. आय वॉन्ट युअर हेल्प. मला तुझी मदत पाहिजे आज. राईट? राईट. राईट. आय वॉन्ट द फाईल नंबर 7. मला एक फाईल नंबर 7 पाहिजे बघ. बघ बरं तेवढी दे बरं मला. प्लीज गिव्ह इट मी. राईट? असं आपण म्हणू शकतो. त्यातले थोडे टेक्निकल पार्ट पण आपण पाहणार आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा उपयोग मी तुम्हाला सांगतो, तो लिहून घ्या मॅडम. मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी पण आपण वॉन्टचा वापर करतो. इन शॉर्ट मध्ये स्टार करून लिहा. मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी. हा दुसरा उपयोग आहे वॉन्टचा. आणि तिसरा महत्वाचा उपयोग अजून एक खाली लिहून घ्या मॅडम. काहीतरी बनायचंय आपल्याला, है ना? काहीतरी बनणे या उद्देशाने वापरलं जातं. काहीतरी बनणे या उद्देशाने वापरले जाते. हम्म, त्याचं उदाहरण लिहून घ्या. आय वॉन्ट टू बिकम. खाली एक उदाहरण लिहून घ्या. आय वॉन्ट टू बिकम बिझनेसमॅन, बिझनेस वुमन. हम्म, बिकम बिझनेस वुमन. असं आपण बनण्याच्या दृष्टिकोनातून पण वॉन्टचा वापर करत असतो. हम्म, टेक्निकली जर पाहायचं झालं मॅडम, तर आययू विधी असेल तर आपण वॉन्टचा वापर करतो. ही शीट्राम असेल तर वॉन्ट्सचा वापर करतो. होकारार्थी वाक्यात यस एक्स्ट्रा लागतं. हम्म, आय वॉन्ट पेन, ही वॉन्ट्स पेन. आय वॉन्ट कार, ही वॉन्ट्स कार. या पद्धतीने. ओके. एवढा पार्ट फक्त लिहून ठेवा, वॉन्ट आणि वॉन्ट्स कसं वापरलं जातं. बाकी सगळे मग डू नॉट, डज नॉट जे आपण मागे शिकलो तसंच वापरलं जातं. ते पण आपण पुढच्या एका उदाहरणातून पाहू. बघा, एक वाक्य दिले, मला पेन हवा आहे. आय वॉन्ट अ पेन. आणि पाहिजे नसेल तर आय डू नॉट वॉन्ट पेन. आय डोंट वॉन्ट युअर सपोर्ट. मला तुझा सपोर्ट नको आहे. आय डोंट वॉन्ट दिस थिंग अगेन. मला परत ही गोष्ट झालेली नको आहे. डू आय वॉन्ट अ पेन. या पद्धतीने आयु साठी डू चा वापर केला जातो. ही शीट रामाचं उदाहरण बघा, त्याला गाडी पाहिजे. ही वॉन्ट्स कार. निगेटिव्ह करताना ही डज नॉट वॉन्ट कार. डज नॉट नंतर येस येस लावलं नाही बघा त्यांनी. डज. हा, येसचा प्रत्यय फक्त आपण होकारार्थी वाक्यामध्ये लावतो. हम्म, डज ही वॉन्ट अ कार. या पद्धतीने ही शीट रामाची वाक्य असेल तर आपण डजचा वापर करतो. हम्म, राईट? राईट. ओके. आता बघा याचा वापर प्रॅक्टिकली कसा होतो ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय. युजली आपण काय विचारतो समोरच्याला, तुझ्याकडे हे आहे का? हम्म, यासाठी आपण काय वापरणार? डू यू वॉन्ट, सॉरी, तुला हे पाहिजे का? आहे का नाही? तुला हे पाहिजे का? डू यू वॉन्ट एनी सपोर्ट? तुला माझा काही सपोर्ट पाहिजे का? डू यू वॉन्ट एनी ऑफ द हेल्प? तुला काही मदत हवी आहे का? डू यू वॉन्ट हम्म, फाईल? व्हॉट यू आर सर्चिंग एक्झॅक्टली? तू काय सर्च करत आहेस? डू यू वॉन्ट दिस? डू यू वॉन्ट दॅट? या पद्धतीने आपण वॉन्ट या संकल्पनेचा वापर प्रॉपर पद्धतीने करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी. कसं? आय वॉन्ट टू गो टू गोवा. मला गोव्याला जायचंय. आय वॉन्ट टू स्पीक विथ यू. अगं मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. राईट? आय वॉन्ट टू लिसन सॉन्ग नाव. यार मला ना गाणं ऐकायचं, थोडं ऐकू दे बरं.
राईट. आय वॉन्ट टू रीड द न्यूजपेपर. मला वर्तमानपत्र वाचायचंय आता. डू यू हॅव इट? तुझ्याकडे आहे का? असं आपण त्याला कनेक्टिव्ह फेज मध्ये वापरू शकतो. मग मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी येस. रुपाली मॅम, आवाज येतोय? हॅलो. येस मॅडम, आवाज येतोय का? हो, येतोय सर. नेटवर्क इश्यू आहे वाटतं. बस. काय हरकत नाही, फाईन. अजून एक 2-3 मिनिटं आपण घेऊया, नंतर आपण वाउंड अप करू. तसंच मी तुम्हाला सांगत होतो की मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी पण आपण वॉन्टचा उपयोग करतो. हो. मला एक बिझनेस चालू करायचा आहे, मला माझा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, मला माझ्या ब्रांचेस टाकायच्या आहे, माझ्या मनातली जी हम्म. इच्छा आहे तर ती आपण वॉन्ट मध्ये सांगू शकतो. आय वॉन्ट टू एक्सपांड माय बिझनेस. आय वॉन्ट टू स्टार्ट द न्यू ब्रांच ॲट वालोज. आय वॉन्ट टू जस्ट डू द सपोर्ट टू हंड्रेड्स ऑफ पीपल. मला थाउजंड्स ऑफ पीपलला सपोर्ट करायचा आहे. अशी हम्म. व्यक्त करण्यासाठी देखील आपण वॉन्टचा वापर करू शकतो. आणि तिसरा महत्वाचा उपयोग जो सांगितला आपण तो म्हणजे बनणे या दृष्टिकोनातून. हम्म. तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारू शकता, व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ? तुला तुझ्या तुला आयुष्यात, काय बनायचं? राईट? हम्म. किंवा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट टू बिकम, देन यू कॅन से मला. आय वॉन्ट टू बिकम अ बिझनेसमॅन. आय वॉन्ट टू जस्ट बिकम अ ओनर ऑफ ऍटलीस्ट 5 ब्रांचेस. हम्म. लाईकवाईज आपण तुमच्या मनातील इच्छा किंवा काय बनायचंय तुम्हाला हे सांगण्यासाठी देखील आपण वॉन्टचा वापर प्रॉपर पद्धतीने करू शकतो. आलं लक्षात? हो. आता ह्या हॅव हॅज आणि वॉन्टच्या एक्सरसाइज प्रोसेस मी तुम्हाला पाठवणार आहे मॅडम. हो सर. आणि त्या सोडवू नका. परंतु निदान त्या मोबाईलमध्ये ओपन करून आजचे शिकवलेले कन्सेप्ट त्याच्याशी इंटिग्रेट करून वाक्य मनातल्या मनात बनवून पहा. ओके. कारण लिहायला जरी वेळ नाही मिळाला तरी निदान आपल्याला ते वाक्य जमतायत का, सरांनी आज काय नियम सांगितला होता आपल्याला, त्या पद्धतीने आपण करून पाहण्याचा प्रयत्न करावा. हो सर. ओके. ओके. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी. आज आपण फक्त 2 कन्सेप्ट पाहिलेत, पण दोन्हीही महत्वाचे कन्सेप्ट आहेत की जे जनरल कम्युनिकेशन मध्ये आपल्याला खूप जास्त कामाला येणार. हो सर. फाईन मॅम, थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ. बाय बाय. हॅव अ नाईस टाइम. गुड डे. थँक्यू सर.